धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजितदादांनी सोडलं मौन। पुराव्याशिवाय कारवाई करणार नसल्याचं केलं स्पष्ट। ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी द्यावेत, विरोधकांना आव्हान। आकानं भरपूर माल जमवला, त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावर जमिनी। पैठणमधल्या मोर्चात सुरेश धस यांचा आरोप, तर वाल्मिक कराडवर पीएमएलए अंतर्गत कारवाई का नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण। राजकारण शिगेला, मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा। हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी। मराठा व्यतिरिक्त आणि वेळ देणारे प्रदेशाध्यक्ष हवेत, पदाधिकाऱ्यांशी पवारांची चर्चा। दिल्लीत उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला धक्का। अरविंद केजरीवालांच्या आपला पाठिंबा। इंडिया आघाडी एकत्र नसल्याचं पुन्हा स्पष्ट। केजरीवालांचा पक्ष चांगला असेल तर पृथ्वीराज चव्हाणांनी आपमध्ये जावं। काँग्रेस नेते संदीप दीक्षितांचा खोचक सल्ला, तर दिल्ली विधानसभेसंदर्भातील वक्तव्याचा विपर्यास चव्हाणांची सारवासार। राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला मोठा दिलासा। कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर, आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी तिसऱ्यांदा घेतली भेट। मुंबईत सर्वांना पाण्याचं उद्धव ठाकरेंचा शिंदेंनी स्थगित केलेलं धोरण पुन्हा लागू करावं, आदित्य ठाकरेंची मागणी। वांद्र्यातील भारतनगरमध्ये अनधिकृत बांधकामांच्या पाडकामाला तात्पुरती स्थगिती। स्थानिक रहिवाशांचा कारवाईला विरोध। ठाकरेंची शिवसेना रहिवाशांच्या बाजूनं। दादरच्या फुटपाथवरील भाजी विक्रेत्यांना टोरेस कंपनीत गुंतवले होते तब्बल 14 कोटी रुपये। प्रदीप कुमार वैश्य यांच्या गुंतवणुकीनं सगळ्यांचे डोळे विस्फारले। सावित्रीबाई फुलेंच्या सहकारी मानल्या जाणाऱ्या फातिमा शेख यांच्याबद्दल दिलीप मंडळ यांचा गौप्यस्फोट। अस्तित्वात नसलेलं फातिमा शेख हे पात्र आपणच तयार केल्याचा दावा। पुण्यात मकोका आरोपी गुड्ड्या कसबेची जेलमधून सुटल्यानंतर रॅली। आरोपीच्या समर्थकांनी येरवडा बाजार परिसरातच काढली रॅली। नागरिकांकडून पोलिसात तक्रार। अमरावतीत महापालिकेचे महामुद्दे या विशेष कार्यक्रमाचा इम्पॅक्ट। मादाच्या बातमीनंतर अमरावती पालिका प्रशासनाला जाग। गेल्या 4 वर्षापासून साचलेला कचरा 2 दिवसात साफ। साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आजच शासकीय आदेश जारी करण्याच्या सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।